दिवंगत लोकनेते राजारामजी साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी 1 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायत येथे अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। राज्यभरातून तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत आगरी सेनेच्या एकजुटीचे दर्शन घडवले। आगरी सेना जिंदाबादच्या घोषणांनी गडकरी रंगायतन परिसरासह संपूर्ण ठाणे शहर दणाणून गेले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख प्रदीपजी साळवी होते। प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर आणि आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होत्या। महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सनईच्या मंगल स्वरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पारंपरिक स्वागताने झाली। दिवंगत राजारामजी साळवी यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे साकारलेल्या आवाजातील आगरी सेनेच्या 40व्या वर्षांच्या वाटचालीवरील माहितीपटाने उपस्थितांना भावुक केले। त्यानंतर सर्वांनी उभे राहून दिवंगत राजारामजी साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी दिवंगत राजारामजी साळवी यांच्या तैलचित्राचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थितांना आगरी सेनेची प्रतिज्ञाही देण्यात आली। यावेळी बोलताना खासदार सुरेश म्हात्रे यांनी आगरी समाजाच्या प्रत्येक न्याय लढ्यात आपण प्रदीपजी साळवी यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू अशी ग्वाही दिली। खासदार नरेश मस्के यांनी दिवा पाटील यांच्या नावासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले। आमदार संजय केळकर यांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। तर आमदार सुलभा गायकवाड यांनी आगरी समाजाच्या प्रश्नांसाठी आगरी सेना ही प्रभावी संघटना असल्याचे सांगून कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले। कैलास पाटील, मेघनाथ पाटील आणि चंदूलाल घरत यांनीही समाज प्रबोधनपर विचार मांडले। अध्यक्षीय भाषणात प्रदीपजी साळवी यांनी समाजातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन केले। युवकांनी शिक्षण, उद्योग व स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात पुढे यावे। सर्व आगरी संघटनांनी एकत्र येऊन दिवा पाटील यांच्या नावासाठी सुरू असलेल्या लढ्याला बळ द्यावे आणि 2029च्या निवडणुकीत आगरी समाजाची संघटित ताकद दाखवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले। या सोहळ्यात 44व्या आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनीषा विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा विशेष गौरव करण्यात आला। तसेच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे किशोर धुमाळ यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी आगरी सेनेच्या कलाकार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश पदावर संतोष चौधरी यांची नियुक्ती करून भविष्यात कलाकारांना न्याय व सन्मान देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून होईल। तसेच समाज बांधवांनी प्रदीपजी साळवी यांचा सत्कार करून दिवंगत राजारामजी साळवी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आगरी सेनेला अधिक बळकट करण्यासाठी एक दिलाने साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला। या वर्धापन दिन सोहळ्यास युवा आगरी सेना, विद्यार्थी परिषद, महिला आघाडी, ओबीसी फेडरेशन, कामगार एकता, रिक्षा टॅक्सी युनियन, माथाडी युनियन, फेरीवाला संघटना, कलाकार मंच, वैद्यकीय विभाग, विधी विभाग आदी विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आगरी सेनेच्या 40व्या वर्धापन दिन सोहळ्याने संघटनेची वाढती ताकद आणि समाजातील व्यापक जनाधार अधोरेखित केला। आज आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन, ज्यांनी या समाजाला एकत्र केलं, समाजाला एक दिशा दिली, ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्याशिवाय सतत त्यांची उणीव भासून आणि कमीपणा आज ज्यांनी हे स्थापित केले, आज 40 वर्षाच्या इतिहासात ते पहिल्यांदा आमच्यासोबत नसतील आणि म्हणून सर्वप्रथम तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतोय। सर्व समाज बांधवांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही देतोय आणि मी एवढंच आवाहन करेन की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता, जो संदेश आज ही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे। शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा, कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं आणि आज ही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे। कारण समाजाची जी काही कामं असतात, असे काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही आणि आम्ही आमच्या समाजाचे फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, ही सगळ्या इतर समाजांचा आदर राखून
आणि म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाही, आगरी सेना आणि 40 वर्ष एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन सबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते. ओके.